हॅलो फ्रेंड्स, तर बघा आता माझ्या व्हिडिओमधले केस बघा आणि फोटोमधले केस बघा, दोन्हीतला फरक बघा. कारण की 1-1.5 वर्षभरापूर्वीचे ते केस आहेत. या 1-1.5 वर्षभरामध्ये कंटिन्युअस महिन्याला मेहंदी आणि ती थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने भिजत घालणं, त्याच्यामध्ये हेल्दी घटक असे ॲड करणं की जेणेकरून केसांची ग्रोथ फास्ट होईल. सोबतच हेअर ऑइलिंग किंवा इतर मास्कसुद्धा आहेतच, पण खूप मोठा वाटा आहे मेहंदीचा. असेच 7-8 मेहंदीचे प्रकार आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो फ्रेंड्स, तर मेहंदी आपण केसांना कलर आणि केसांना कंडिशनिंग होण्यासाठी वापरतो. पण जर मेहंदी थोडंसं वेगळ्या हेल्दी पद्धतीने भिजवली ना, तर केस फास्ट वाढतात. फक्त रेग्युलर म्हणजे महिन्याला ही प्रोसेस करावी लागते. लोखंडी कढईमध्ये आपल्याला कोणतीही नॅचरल मेहंदी घ्यायची आहे. याच्यामध्ये हिबिस्कस पावडर, आवळा पावडर, शिकेकाई पावडर आणि भृंगराज पावडर टाकायची आहे. हे भिजवण्यासाठी आपल्याला एक डिकॉक्शन रेडी करायचं आहे. यामध्ये बघा 1 चमचा मेथी घेतलेली आहे, थोडं जास्त घेतली तरी चालेल. 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे 1 मूठ भरून आणि 2 चमचे चहा पावडर घेतलेले आहेत. फुलं घेतलेली आहेत, जास्वंदीची नसतील तरी चालेल कारण आपण पावडरसुद्धा वापरलेली आहे. छान उकळून घ्यायचं, मस्त याचा कलर येतो आणि याने पूर्ण मेहंदी भिजवायची आहे. भिजत टाकतानाच थोडंसं DIY हर्बल तेल आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं, नसेल तर फक्त कोकोनट ऑइल टाका. रात्रभर भिजू द्यायचं. दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये एका कोरपडीच्या पानाचा गर टाकलेला आहे. छान परत 2 तास भिजू द्यायचं आणि केसांना लावायचं. 3 तासानंतर केस धुवायचे, सुंदर केस होतात. केसांना कलर करण्यासोबतच केस आपले ड्राय होऊ नयेत, क्युटिकल्स त्यांचे रिपेअर व्हावेत आणि एकदम सुळसुळीत केस व्हावेत, हेल्दी व्हावेत, स्कॅल्प आपलं हेल्दी राहावं यासाठी मेहंदीच्या हिरव्या पानांचा हेअर पॅक बनवला जातो आणि तो खूप हेल्दी असतो आपल्या केसांसाठी. तर बघा याच्यामध्ये ज्या पण वस्तू आहेत की नाही, तर त्या तर तुम्ही बघाल, पण तरीसुद्धा याच्यात कोणत्या वस्तू घ्यायच्या किंवा कोणत्या आपण आणखी ॲड करू शकतो हे सगळं सांगणार आहे. आणि डिटेलमध्ये सुद्धा हे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर मेहंदीची पानं बघा खूप सारे घेतलेले आहेत आणि खूप सारा फ्रेश ॲलोवेरा घेतलेला आहेत, मेथीदाणे घेतलेले आहेत भिजलेले आणि कढीपत्ता. या पॅकमध्ये तर फक्त या 4च वस्तू घेतलेल्या आहेत. पण मी लेटेस्ट एक मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. याच्यामध्ये परत जास्वंदीची फुलं आणि त्यासोबतच मी आवळासुद्धा वापरलेला आहे. खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी. तर बघा टप्प्याटप्प्याने हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि लोखंडी कढईत रात्रभर भिजत ठेवायचं. दुसऱ्या दिवशी केसांना मेहंदी लावून 2 तास ठेवायचे. खूप सुंदर होतात केस. मेहंदीने आपल्या केसांना बघा कलर, कंडिशनिंग त्यासोबतच केस वाढायला तर मदत होतेच, पण सोबत थोडासा ड्रायनेस येतो. आणि कोणत्या अशा वस्तू टाकल्यामुळे केस आपले कोरडे किंवा रुक्ष होणार नाहीत ते बघूयात. डिकॉक्शन बनवण्यासाठी बघा 1 ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे मेथी, 2 चमचे चहा पावडर, 5 ते 6 लवंगा टाकलेल्या आहेत. छान उकळून घ्यायचं आणि ते गाळून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता बघा इकडे मी सुट्टी मेहंदी वापरत आहे आणि खूप सारी जास्वंदीची फुलं आहेत. मागच्या वेळेस मी हिबिस्कस टी वापरलेला, पण प्युरी वापरल्याने केस आपले खूप सॉफ्ट होतात आणि नॅचरल त्याचे जे घटक आहेत ते आपल्या केसांना भेटतात. तर बघा त्या पाण्यामध्ये मी मेहंदी टाकलेली आहे, आवळा पावडर, भृंगराज पावडर, ही प्युरी जास्वंदीच्या फुलाची लागेल तसं पाणी याच्यात ॲड करून छान मेहंदी भिजायला ठेवायची रात्रभर. दुसऱ्या दिवशी बघा याच्यामध्ये आपल्याला ॲलोवेरा टाकायचा आहे फ्रेश, कारण की याने खूप सॉफ्ट होतात केस आणि कोरडे होण्यापासून वाचतात. तर एका पानातला ॲलोवेरा काढून मी वाटून टाकलेला आहे आणि रेडी झालेली आहे मेहंदी लावण्यासाठी. केसांना लावून 3 तास ठेवायची, त्यानंतर साध्या पाणी. केसांची वाढ होण्यासोबतच बघा आपल्या स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत केस आपले एकदम मॅनेजेबल, कंडिशनिंग आणि हेल्दी व्हावेत यासाठी आपण हा पॅक बनवणार आहोत. खूप सारे फायदे आहेत त्याचे. तर बघा हा डिटेलमध्ये सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. आवळ्याचा अगोदर रस काढलेला आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा आणि मेथी भिजलेली वाटलेलं आहे, हे अगोदर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर खूप सारी जास्वंदीची फुलं मी वाटून घेणार आहे. सगळ्या गोष्टी नॅचरली वापरलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्यूस टाकून मी ते वाटून घेतलेलं आहे, इथपर्यंत पाणी टाकलेलं नाही. त्याच्यानंतर मेहंदीची पानंसुद्धा आपल्याला वाटायची आहेत, कारण की थोडासा आपल्याला कलर आणि कंडिशनिंग पाहिजे त्यासाठी. आणि इकडे तुम्हाला मेहंदीची पानं जर नाही भेटली ना, तर तुम्ही पावडरसुद्धा वापरू शकता. सगळ्या गोष्टी शक्य होईल तेवढं नॅचरल वापरण्याचा प्रयत्न करा. लोखंडी कढईमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान एवढं सॉफ्ट होतं ना हे ॲलोवेरा मेथीमुळे आणि जास्वंदीच्या फुलामुळे. याच्यात आपण खूप सारं तेलसुद्धा टाकलेलं आहे, कारण की याने डीप कंडिशनिंग, डीप नरिशिंग होणार आहे केसांना आणि 2 तास लावायचं आहे आणि त्यानंतर केस धुवायचे आहेत. हॅलो फ्रेंड्स, तर बघा नॅचरल पद्धतीने केसांना कलरसुद्धा करायचा आहे, केस आपल्याला वाढवायचे सुद्धा आहेत आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम सिल्की करायचे आहेत. त्यासाठी आपण महिन्याला मेहंदी लावतो, पण तीच मेहंदी वेगवेगळ्या पद्धतीने मी भिजत कशी घालावी हे सुद्धा सांगते. तर यावेळेस बघा आपण थोडीशी वेगळी पद्धत, म्हणजे सुरुवात तीच जरी असली, हे जे पाणी आहे ना चहा पावडरचं, याच्यात मेथी आणि कढीपत्ता ॲड आहे
रात्री कढईमध्ये लोखंडाच्या जेवढी हवी तेवढी मेहंदी मी भिजत घातलेली आहे. थोडीशी घट्ट स्वरूपात आहे, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, खूप सारी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि त्याचं पाणी मी बनवलेलं आहे. तर याचा कलर बघा, फक्त हे कलर नाही, याच्यासोबत खूप सारे न्यूट्रिएंट्स आहेत. सोबत आवळा पावडर घेतलेली आहे आणि तेलसुद्धा लागणार आहे आपल्याला. आता ही जी मेहंदी भिजवलेली होती याच्यामध्ये ते पावडर, ते पाणी आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. परत हे छान मिक्स करायचं आणि परत हे 2 तास झाकून ठेवायचं आणि ही एकदम मस्त फ्लफी झालेली मेहंदी आपल्या केसांना लावायची. तुम्ही लावल्यानंतर याचे रिझल्ट केसांना नॅचरली कलर आणि कंडिशनिंग सोबत केस सिल्की आणि शायनी होऊन त्याचे क्युटिकल्स रिपेअर होऊन केस एकदम स्ट्रेट होण्यासाठी मेहंदी मदत करते. पण तीच मेहंदी केस वाढण्यासाठी कसं काम करते तर बघा, या ठिकाणी आपण नॅचरल मेहंदी म्हणजे ओला पाला जो आहे ना मेहंदीचा प्युअर तो घ्यायचा आहे, कारण की पावडरमध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स असतात. आता बघा, मेहंदी वाटून घेतलेली आहे मला जेवढी पाहिजे होती. त्यानंतर जास्वंदीची फुलं वाटायची, मेथी भिजलेले आणि थोडासा कढीपत्ता, या 2-3ही गोष्टी आपली हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी सोबत केसांना एक नॅचरली सिल्की करण्यासाठी, चमकदार करण्यासाठी मदत करतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला लोखंडी कढईमध्ये भिजत ठेवायच्या आहेत रात्रभर. दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये आवळा पावडर, कोरफडीच्या 2 पानांचा गरसुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे बघा केसांना हायड्रेशनसुद्धा भेटतं आणि चमकदार होतात, गुळगुळीत होतात आणि एकदम ड्राय केससुद्धा रिपेअर होतात. सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. परत केसांना मेहंदी लावायची आणि 3 तासानंतर केस धुवायचे आहेत. मेहंदी आपण वेगवेगळ्या पद्धतीने भिजायला घालतो, पण केस वाढण्यासाठी आपण थोडीशी वेगळी पद्धत, मेथी, कलोंजी आणि आवळा भिजत ठेवलेला आहे दिवसभर. संध्याकाळी आपण हिबिस्कस टी म्हणजेच जास्वंदीचा चहा बनवते. कारण की बघा, ही मेहंदी फक्त कलरसाठी नसून आपले केस फास्ट वाढण्यासाठी आहे. याच्यामध्ये हेअर पॅकसुद्धा ॲड आहे. तर बघा, ते छान चहा तयार झालेला आहे, कलर मस्त आहे. याच्यानंतर दिवसभर भिजलेलं 3ही वस्तूंमधलं पाणी काढून घ्यायचं. तुम्ही पाण्याचा कलर बघू शकताय आणि स्पेशली पांढऱ्या केसांसाठी हे खूप उपयुक्त आहे. ते वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच ते पाणी आणि मेहंदी ॲड केलेली आहे आणि त्याच्यातच आपल्याला हिबिस्कस टी ॲड करायचं आहे आणि त्या पाण्यातच आपल्याला पूर्ण मेहंदी भिजायची आहे. रात्रभर भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी कलर बघा. याच्यानंतर याच्यात दही आणि थोडंसं तेल ॲड करायचं. परत हे मिक्स करायचं आणि 1 तासानंतर परत हे बघा केसांना लावायचं. ही फक्त कलरसाठी मेहंदी नसून याने केस खूप हेल्दी होतात, फास्ट वाढतात आणि नैसर्गिकरित्या खूप सुंदर दिसतात. तर बघा, अजून काही प्रकार आहेत, पण बघा या वर्षभरातले लेटेस्ट हे मी 8-10 प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अजून व्हिडिओ सगळे डिटेलमध्ये सुद्धा आहेत. तर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या याच्यामध्ये मी अंडचा टाकलेला नव्हता व्हिडिओ, कारण की तसे पण मी शेअर केलेले आहेत. तर बघा, जशी आपण रात्री मेहंदी भिजवतो ना, सगळ्या गोष्टी ॲड करून मेहंदी भिजवायची. दुसऱ्या दिवशी मग याच्यामध्ये 2 अंडे ॲड केलेले आहेत आणि थोडंसं हे तेल आहे घरी बनवलेलं हर्बल तेल. तर बघा, हे छान मिक्स करायचं. थोडीशी आवळा पावडरसुद्धा टाकलेली आहे. तर ही रेडी झालेली आहे केसांना लावण्यासाठी. तर हे सगळे 8 जे प्रकार होते ना मेहंदीचे, तर या सगळ्या गोष्टींचा वाटा आहे माझ्या आजच्या या एवढ्या मोठ्या आणि छान हेल्दी केसांमध्ये. आणि हे एवढं मी मनापासून केलेलं आहे आणि तेच तुम्हाला शेअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जो आवडला किंवा तुमच्याकडे जे साहित्य आहे तो प्रकार तुम्ही निवडा आणि तुमच्या केसांसाठी अप्लाय करा. धन्यवाद.